हिंगोलीमध्ये मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला सुरुवात। रॅलीमध्ये हजारो मराठा बांधव सहभागी। हिंगोलीमध्ये मराठा बांधवांकडून जरांगेंचं जंगी स्वागत। जरांगेंवर जेसीबीतून फुलांची उधळण करत क्रेननं हार घालून स्वागत। भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय करू नका, अन्यथा 288 पैकी एकही सरकारचा उमेदवार निवडून येणार नाही। जरांगेंचा सरकारला इशारा। मराठ्यांच्या नोंदी असून त्यांना आरक्षण नाही, सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले द्या। मनोज जरांगेंची मागणी। मराठ्यांचाही व्यवसाय शेती, मग तरीही आरक्षण का नाही? जरांगेंचा सवाल। 13 तारखेच्या आत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, अन्यथा आमचा निर्णय झेपणार नाही। आमच्या नादी लागलात तर सगळ्यांचंच भलं होणार नाही। जरांगेंचा इशारा। परभणीच्या गडदगव्हाण फुलवाडीमध्ये संतप्त महिलांकडून गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त। रणरागिणींचं रौद्र रूप पाहून पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई। लातूर नीट प्रकरणातील आरोपी जलील पठाणला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आरोपी संजय जाधवला 2 दिवसांची सीबीआय कोठडी। आरोपींच्या बँक अकाउंटमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचं उघडकीस। रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईओडब्ल्यूकडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर। मुंबई महानगरपालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजातून केल्याचा दावा। आपल्यावर आरोप राजकारणातून झाले होते, हे सिद्ध झालं। क्लीन चिट नंतर रवींद्र वायकरांची प्रतिक्रिया। तर क्लीन चिटवर हरकत असेल तर त्यांनी न्यायालयात जावं। टीका करणाऱ्यांना वायकरांचं प्रत्युत्तर। भारतीय जनता पार्टी ही भ्रष्टाचारांची टोळी। आजपर्यंत भाजपनं ज्यांच्यावर आरोप केले त्याचं पुढे काय झालं याबाबत श्वेतपत्रिका काढावी। रवींद्र वायकरांबाबत बोलताना सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। रवींद्र वायकर भाजपसोबत आले त्यामुळे त्यांना गिफ्ट दिलं। वायकरांना मिळालेल्या क्लीन चिटवरून आमदार रोहित पवारांची टीका। त्यांच्याकडे गेलेले लोक वॉशिंग मशीनमध्ये धुतले जातात। वायकरांना मिळालेल्या क्लीन चिटवरून नाना पटोलेंची भाजपवर सडकून टीका। रवींद्र वायकरांना क्लीन चिट दिली म्हणजे आमच्या नेत्यांवर दबाव आणून खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुमच्या पक्षात घेतलं, हे मान्य करा। संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। भाजपत गेलेल्या सगळ्यांनाच क्लीन चिट मिळते। वायकरांना भूखंड घोटाळ्यात पोलिसांकडून मिळालेल्या क्लीन चिटवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। महायुतीच्या महामेळाव्या व्यासपीठावरच्या बॅनरवरती बच्चू कडूंचा फोटो। लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी वेगळी भूमिका घेतली होती, आता पुन्हा एकदा बच्चू कडूंना बॅनरवर स्थान। मुंबईच्या भायखळा परिसरात राहुल गांधींविरोधात बॅनरबाजी। हिंदू धर्माला नावं ठेवाल तर समुद्रात फेकून देऊ, भाजपचे विभाग अध्यक्ष नितीन बनकर यांनी इशारा दिला। बारामतीच्या दत्तघाटावर ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं नीरा स्नान। ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात सोहळा संपन्न। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आमदार रोहित पवारांनी दर्शन घेतलं। पूर्वीचे चांगले दिवस राज्यात परत यावेत हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना केल्याचं सांगितलं। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात आमदार रोहित पवार सहभागी। बारामतीच्या बुऱ्हाणपूरमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीत फुगडी आणि टाळ वाजवण्याचा आनंद लुटला। बारामतीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं खासदार सुनेत्रा पवारांनी दर्शन घेतलं। अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण होवो, सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात शरद पवार सहभागी होणार, तसंच राहुल गांधींना वारीत जायचंय। काँग्रेसकडून त्याचं नियोजन सुरू, आमदार रोहित पवारांची माहिती। संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचं रिंगण। सोमेश्वर नगरमध्ये रंगला रिंगण सोहळा। पंढरपूरमध्ये 16 ते 20 जुलै दरम्यान मांस, मटण, मासे विक्रीसह प्राण्यांच्या कत्तलीवर बंदी। आषाढीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये सोलापुरात कृतज्ञता मेळावा। यावेळी वादळी वाऱ्यामुळे मंडपाचं नुकसान झालं। सोलापूरच्या रामवाडी परिसरातली घटना।
पुण्यामध्ये पोलीस भरती दरम्यान चक्कर येऊन पडलेल्या युवकाचा मृत्यू. हा युवक मूळचा संगमनेर तालुक्यातील कोठेगावचा रहिवासी, तर पोलीस भरती दरम्यान युवकाचा मृत्यू ही राज्यातली तिसरी घटना. दुधाला आणि कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी निलेश लंकेंच्या नेतृत्वातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लंकेंचं आंदोलन. निलेश लंकेंच्या आंदोलनात त्यांच्या पत्नी राणी लंकेंचाही सहभाग. जोपर्यंत जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांची भूमिका समजून घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार, लंकेंचा इशारा. अहमदनगरमध्ये सुरू असलेल्या निलेश लंकेंच्या आंदोलनाला शेतकरी नेते अजित नवलेंनी भेट दिली. अधिकारी आणि सरकार या आंदोलनाची दखल घेत नाही ही संतापजनक गोष्ट, नवलेंची प्रतिक्रिया. अहमदनगरच्या पाथरे गावात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरनं तरुणाला उडवलं. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू. संतप्त जमाव रस्त्यावर. वाळू तस्करी बंद करण्याची आंदोलकांची मागणी. जळगाव शहरात पावसाची हजेरी. अप्पा महाराज समाधी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, नागरिकांची गैरसोय. नाशिक जिल्ह्यात फक्त 9% पाणीसाठा शिल्लक, तर गंगापूर धरणाचा पाणीसाठा 22%. नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम. नाशिक रोड आणि जेल रोड परिसरात दहशत पसरवणारा बिबट्या अखेर जेरबंद. पंचक गावात बिबट्या जेरबंद. नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. बच्चू कडूंनी तिसऱ्या आघाडीचं निमंत्रण दिलं. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी स्थापन करणार, रविकांत तुपकर यांचं वक्तव्य. बुलढाणा जिल्ह्यातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार. हे सगळे उमेदवार शेतकरी असतील. रविकांत तुपकरांची घोषणा. उद्यापासून विधानसभेची तयारी सुरू करणार. लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या तुपकरांच्या मेळाव्याच्या ठिकाणी निर्धार नव्या लढाईचा असे बॅनर. त्यामुळे तुपकरांची नेमकी भूमिका काय याकडे लक्ष. 8 जुलै रोजी शिंदे समिती 4 दिवसीय हैदराबाद दौऱ्यावर जाणार. मनोज जरांगेंची हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी असलेल्या मागणीबाबत शिंदे समिती पुरावे सादर करणार. माझगाव क्रिकेट क्लबचं सदस्यत्व मिळाल्यानंतर पटोले मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा. भंडाऱ्यामध्ये नाना पटोले मुंबई क्रिकेटचे अध्यक्ष होणार असे बॅनर झळकले. रायगडच्या माणगावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ. 2.5 कोटींपेक्षा जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळणार. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंचं वक्तव्य. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील पिंगुळे इथं लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यास पैशांची मागणी करण्यात येत आल्याची तक्रार. आपलं सरकार केंद्र संचालकाला तक्रारीनंतर 24 तासात खुलासा करण्यासंदर्भात नोटीस. सावंतवाडीतील 2 दिवसांपूर्वी कोसळलेल्या भिंतीची माजी खासदार विनायक राऊतांकडून पाहणी. ज्या शाळेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर शिकले ती शाळा दुरुस्त करू शकले नाहीत, हे दुर्दैव, विनायक राऊत यांची टीका. करूळ घाटात खचलेल्या रस्त्याची नितेश राणेंकडून पाहणी. कामाबाबत अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं, तसंच ऑडिट केल्याशिवाय घाट सुरू करू देणार नसल्याचाही इशारा दिला. रिफायनरी प्रस्तावित असलेल्या बारसू गावापासून 5 किलोमीटर अंतरावरची जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित. वाडीखुर्द गावातील 125 हेक्टर म्हणजेच 308 एकर जमिनीच्या औद्योगिक क्षेत्रासंदर्भात अधिसूचना जाहीर. रायगडच्या इंडियन रेस्क्यू अकादमीमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी रेस्क्यू ट्रेनिंग. कोलाड इथं देशभरातील संघांनी प्रशिक्षण घेतलं. 16 जुलैला सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण सुनावणी. राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेसोबतच चिन्हासंदर्भात सुनावणी होणार. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत ठाकरे गटाच्या याचिकेवर 15 जुलैला सुनावणी. निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिल्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका. ओबीसी आरक्षणाबाबत सोमवारी सर्वपक्षीय नेत्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक. भुजबळ, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, नाना पटोलेंसह 45 नेत्यांना बैठकीचं निमंत्रण. महिलांना स्वयंरोजगारासाठी ई पिंक रिक्षा योजनेचा विस्तार. पिंक रिक्षा योजना आता प्रत्येक जिल्ह्यात. राज्य सरकारची घोषणा. आषाढीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या 64 विशेष गाड्या. नागपूर, मिरज, अमरावती पंढरपूर, खामगाव पंढरपूर, भुसावळ पंढरपूर
अशा विशेष गाड्या. 7 जुलैला रात्री 11:45 पासून रविवारी सकाळी 5:15 पर्यंत रेल्वे आरक्षण बंद राहणार. PRS मध्ये अपडेट करण्याचं काम केलं जाणार असल्यानं 5.5 तास आरक्षण सुविधा बंद राहील. नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन सुद्धा